साऊथ एशियन कराटे फेडरेशनच्या वतीनं श्रीलंकेत 3 ते 6 जुलै दरम्यान साऊथ एशियन कराटे स्पर्धा झाली। या स्पर्धेत भारत, भूतान, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश या 6 देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। यामध्ये कुमिते म्हणजेच फाईट या प्रकारात कोल्हापुरातील कसबाबावडा इथल्या साईराज मंदार मुळे यानं सुवर्णपदक पटकावत कोल्हापूरचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावलंय। 10 वर्षाखालील आणि 35 किलो गटामध्ये त्यानं हे सुवर्णपदक पटकावलंय। येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये चीनमध्ये होणाऱ्या एशियन स्पर्धेत त्याची निवड झाली आहे। तो माईसाहेब बावडेकर शाळेत 4थीच्या वर्गात शिकत असून कोल्हापुरातील SK मार्शल आर्ट फिटनेस अकॅडमी या संस्थेतून त्यानं कराटेचं प्रशिक्षण घेतलंय। साईराजनं आत्तापर्यंत डेहराडून, ग्वाल्हेर, मुंबई, पुणे, बीड, गोवा अशा अनेक ठिकाणच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होत पदक पटकावली आहेत। आगामी स्पर्धेतही चांगल्या कामगिरीसाठी तो प्रयत्नशील आहे। म्हणजे आता श्रीलंकेमध्ये गेलो, साऊथ एशियन, आता एशियनला जाणार सप्टेंबरमध्ये चायनाला। तिथं सुद्धा मी गोल्ड घेऊन येणार। श्रीलंकेत झालेल्या एशियन कराटे स्पर्धेसाठी त्यानं 20 दिवस कसून सराव केला होता, असं त्याचे प्रशिक्षक संतोष क्षीरसागर यांनी सांगितलं। अचानक त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचा त्यांनी वापर केला व त्या ह्याच्यामध्ये 20 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये ह्या अशा पूर्ण प्रवासामध्ये त्याने सकाळी 6 ते 8 असं व्यायामाची वेळेमध्ये त्याने सगळं त्याचं नियोजन केलं। त्यानंतर दुपारी रेस्ट घेऊन त्याने दुपारचं प्रॅक्टिस केलं। त्यानंतर सायंकाळी 2 तासाचं प्रॅक्टिस। अशा पूर्ण खडतर प्रवासात त्याने पूर्ण स्वतःचं एवढं लहान वय असताना पण पूर्ण काटेकोरपणे त्याचं डाएट प्लॅन हे सर्व गोष्टी त्याच्या पालकांनी सांभाळल्या व याचं आज तुम्ही बघताय की यशामध्ये रूपांतर झालं। आणि असंच आता इथून पुढची जी त्याची तयारी असणार आहे ती साऊथ एशियन नंतर एशियन लेवलला त्याची तयारी आपण करून घ्यायला लागलेलो आहे। साईराजच्या यशाचा सार्थ अभिमान असल्याची भावना त्याच्या आईवडिलांनी व्यक्त केली। तरी आत्तापासूनच त्याची आशियाईला जायसाठी तयारी चालू आहे आणि तो 12 देशांमध्ये ते होणार आहे, मॅचेस होणार आहेत आणि त्याची आत्तापासून तयारी चालू आहे आणि आईवडील ह्या नात्यानं तर त्याच्यामागं आम्ही ठाम उभे आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो या गोष्टीचा। तो आज एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या लेवलला तो खेळून आलेला आहे, त्यामुळं आम्ही खूप खुश आहोत आणि हे सगळं त्याच्या मेहनतीचं फळ आहे। तो एवढा लहान असूनसुद्धा खूप मेहनत त्यांनी केली आहे। आज 5.5 वर्ष झाले तो प्रॅक्टिस करतोय, डेली क्लासला जातो न चुकता आणि खूप आनंदाने या सर्व गोष्टी करतो। साईराजला SK मार्शल आर्ट फिटनेस अकॅडमी कोल्हापूरचे मुख्य प्रशिक्षक अमोल क्षीरसागर, प्रशिक्षक पवन पाटील, प्रशिक्षिका दिव्या पवार यांचं मार्गदर्शन लाभलं। तर कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव संदीप गाडे आणि कोल्हापुरातील कराटे असोसिएशनचे अध्यक्ष कपिल केसरकर यांचं सहकार्य लाभलं।